हॅलो गाईज, तर मग ह्या ब्लॉगची सुरुवात झाली होती ब्रेकफास्टपासून। हा आहे शिमलामधला डे 2। आम्ही सकाळी लवकर उठून 8 वाजता रेडी होऊन खाली ब्रेकफास्ट करायला आलो होतो आणि आम्ही मागवले होते पराठे। त्यासोबत त्यांनी दिलं होतं लोणचं, चटणी, बटर आणि ओवीसाठी त्यांनी बिस्किट पण दिला होता। ओवीने तिचे ओट्स आधीच खाऊन घेतले होते आणि ती इथे बिस्किट खात बसली होती। मी गोल्डीला पण म्हटलं तू पण खाऊन घे आणि कॅमेरा मी पकडते। मग काय दोघं खायला लागले मस्तपैकी। आज आम्ही लवकर यासाठी उठलो होतो कारण आम्हाला फिरायला जायचं होतं आणि आम्ही जाणार होतो कुफरीला। पोट भरून आम्ही सगळ्यांनी नाश्ता केला आणि मग त्यानंतर आम्ही निघालो कुफरीसाठी। रस्त्यात हे नजारे बघून तर तुम्हाला काय सांगू, मस्तच होते। इथे सगळीकडे नाही देवदारची झाडं आहेत, जिथे बघू तिथे। हा रस्ता तर इतका नॅरो होता पण मस्त झाडांनी कव्हर केलेला होता। मग खूपच मजा आली आम्हाला। फायनली आम्ही हा रस्ता पार करून पोचलो आपल्या जागेवर। इथे हे दादा सांगताय की आम्हाला कुफरीमध्ये काय काय करायला भेटेल आणि त्याचे चार्जेस काय आहेत। मी शॉर्टमध्ये सांगून देते तुम्हाला की हे दादा काय सांगत होते। या जे बोर्डवरती दिसत आहे ना, या सगळ्या ॲक्टिव्हिटीज करायच्या असतील ना तर ह्यांचं एक पॅकेज होतं। ते वरती बोर्डवर तर तुम्हाला दिसत असेल की 1700 रुपये लिहिलं आहे, पण त्यांनी सांगितलं की तुम्हाला 1500 रुपयात भेटून जाईल। आणि जर तुम्हाला या ॲक्टिव्हिटीज करायच्या नसतील तरी तुम्हाला एंटर करायचं असेल तर तुम्हाला 1000 रुपये तर द्यावेच लागतील। मग त्यांच्याकडून आम्ही बार्गेन करून फक्त एकासाठीच म्हणजे फक्त मीच ॲक्टिव्हिटीज करणार होते आणि मग गोल्डीला म्हटलं की चल तू तसंच। मग आम्ही हे सगळं बार्गेन करून त्यांना 2200 रुपयेपर्यंत आणले दोघांची। आणि ह्याच्यात सगळंच हॉर्स रायडिंग वगैरे इन्क्लुडेड होतं कारण आम्हाला तिथे पोचण्यासाठी हॉर्सवरती बसूनच जावं लागणार होतं। सगळे साईट सीइंग प्लेसेस या हिलवरतीच होत्या। मग वरती जाण्यासाठी आम्हाला या घोड्यांवरती बसूनच जावं लागणार होतं कारण ते खूप लांब होतं, जवळपास 1.5 ते 2 किलोमीटर असं होतं। मग आणि हे घोडे पण ना एकदम कडेकडेनेच चालत होते, मध्ये तर जातच नव्हते। मला इतकी भीती वाटायची, बापरे काय सांगू तुम्हाला। मला भीती वाटायची पण ओवी आणि तिचे डाळा दोघं खूपच मजा करायचे। बघा पुढे इथे हे फॉरेस्ट ऑफिसर ना, तिथे त्यांची एंट्री करावी लागत होती आणि मग त्यांनी घेतले 50 रुपये या एंट्रीचे। मग काय एंट्री झाली आणि पुढे निघालो आम्ही। माझा हा फर्स्टच एक्सपिरियन्स होता घोड्यावर बसण्याचा आणि इथे मी सांगत होते की आम्ही एवढे कष्ट करून घोड्यावर बसून फायनली पोचलो त्या कुफरी हिलवरती, जिथे आम्हाला सगळ्या ॲक्टिव्हिटीज करायचे होते आणि साईट सीइंग होती। एंटर केल्या तुम्हाला हे याक दिसतील, त्याच्यावर बसून तुम्ही फोटोही काढू शकता आणि सगळं काही इथे पेड आहे बरं का। हे क्यूटसे रॅबिट पण तुम्ही 30 रुपये देऊन त्यांना 10 ते 15 मिनटं घेऊन फोटो काढू शकता। इथे हे बाकीचे पण ॲक्टिव्हिटीज होत्या, जसं की हे रायफल फायरिंग होतं आणि अजून भरपूर काही होतं। आम्ही हे केलं नाही आणि आम्ही निघालो पुढे छोटंसं त्यांनी विलेजसारखं केलं होतं। तिथे तुम्हाला शॉपिंगसाठी खूप काही गोष्टी भेटतील आणि खाण्यापिण्याची पण भरपूर व्यवस्था होती। इथे असे फ्रीज मॅग्नेट्स, ग्लव्स, स्कार्फ्स, टोप्या, जॅकेट, स्वेटर, थंडीच्या ठिकाणी ज्या गोष्टी लागतील त्या सगळ्या इथे भरभरून होत्या। तुम्हाला जे हवंय ते तुम्ही घेऊ शकता आणि एकदम रिझनेबल प्राईसमध्ये होते बरं का। मी इथून 1-2च गोष्टी घेतल्या पण छान होत्या। त्यानंतर आम्ही निघालो पुढे आणि मग ओवीला भूक लागली, मग आम्ही मध्ये मॅगी पण खाऊन घेतली। त्याची क्लिप टाकायचं मी विसरली। मग फोटोशूट पण केला आम्ही तिथे। खूपच मस्त वातावरण पण होतं, गरमी पण होती आणि थंडी पण होती। आणि हा व्लॉग मी इथेच संपवते कारण खूपच मोठा होऊन जाईल। आम्ही काय काय ॲक्टिव्हिटीज केल्या त्या माझ्या नेक्स्ट व्लॉगमध्ये तुम्हाला बघायला भेटेल। तर मग माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका।